फागने उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन ने फागने गांव में 3 दिवसीय निःशुल्क स्वास्थ्य शिविर आयोजित किया। इस शिविर में एक्यूप्रेशर के माध्यम से उपचार किया जा रहा था। आयोजकों ने गांव के सभी नागरिकों से इसका लाभ उठाने की अपील की। उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन द्वारा समाज सेवा के तहत गरीब मरीजों के लिए निःशुल्क स्वास्थ्य शिविर और जरूरी निदान की सुविधा उपलब्ध करवाई जा रही है। भूषण सूर्यवंशी ने इस पहल में विशेष योगदान दिया। ग्रामीणों ने भूषण पाटिल और उनके सहयोगियों के प्रयासों की सराहना की। कार्यक्रम में पूर्व जिला परिषद सदस्य अरविंद्र जाधव, सरपंच विद्या नागराज पाटिल, किशोर सिंह बी, मगन बाबा सूर्यवंशी, विलास चौधरी, कुणाल पाटिल, हंसराज सूर्यवंशी, पवन पाटिल सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। नमस्कार, मी डॉक्टर कुणाल पाटील। आज आपल्या गावातले तरुण मुलं उत्तर महाराष्ट्र फाउंडेशन या निमित्ताने या सौजन्याने त्यांनी जो ॲक्युप्रेशरचा कॅम्प आयोजित केलेला आहे तो 3 दिवस आयोजित राहणार आहे। त्या कॅम्पच्या निमित्ताने जे गरजू रुग्ण आहेत, जुन्यात आजाराचे हातपाय दुखणे, मूळव्याध, खांदा दुखणे, गुडघे दुखणे यासाठी त्याचा भरपूर लाभ हा मोफत करून देत आहेत। या गावाचे जे तरुण मुलं आहेत ते गावाचे काहीतरी मुली लागतात आणि ते हे दूर या पद्धतीने खेळत आहेत, म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थ यांचे आभारी आहोत। ग्रामस्थांतर्फे भूषण पितांबर सूर्यवंशी, पंकज देवदास सूर्यवंशी यांनी उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत जो कार्यक्रम चालवलेला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे व या तरुणांनी या वयस्कर किंवा ज्यांना अशा रुग्णांसाठी हा कॅम्प आयोजित केला। दरवर्षी या कॅम्पचं आयोजन होतं, परंतु यावर्षी या कॅम्पचं मोठ्या प्रमाणात आयोजन करून जास्तीत जास्त लोकांना त्या संधी उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल पंकज, भूषण व संदीप हे सर्व तरुणांचं फागणे ग्रामस्थांतर्फे मी आभार मानतो। आज आपण फागणे गावामध्ये ॲक्युप्रेशर थेरपीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर ज्या लोकांना कोणाला गुडघ्यांचा त्रास, व्हेरिकोज वेन्स वगैरे काही प्रॉब्लेम असतील जेणेकरून ते शहरात जाऊ नाही शकत, ते आपल्या इथं आपण मोफत आयोजित केलं आहे। उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत आपण त्यांना मोफत थेरपी करून देत आहे फागण्यामध्ये। तरी अजून 2 दिवस पुढील आपल्या इथं आहे थेरपी। आपण फागण्याच्या नागरिकांनी एवढा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा प्रयत्न करावा।